नमस्कार मित्रांनो, मी काजल सावंत आणि तुम्ही पाहत आहात आपल्या सर्वांचा आवडता चॅनेल ज्याचं नाव आहे एक स्टोरी वर्ल्ड. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत चंपाषष्ठी किंवा स्कंदषष्ठी म्हणजे काय आणि या दिवसाचं महत्त्व तरी नक्की काय. चंपाषष्ठी हा उत्सव मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुद्ध प्रतिपदापासून षष्टीपर्यंत 6 दिवस खंडोबा नवरात्र साजरा केला जातो. या काळामध्ये काय होतं तर भगवान खंडोबा म्हणजेच मल्हारी मार्तंड यांच्या पूजेचा आणि भक्तीला अपार महत्त्व दिलं जातं. हा काळ म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि खंडोबाच्या विजयाचा सोहळाच असं म्हटलं जातं. मित्रांनो, पुराण कथेनुसार मणी आणि मल्ल हे 2 दैत्य लोकांना प्रचंड त्रास देत होते. तेव्हा भगवान शंकरांनी मल्हारी रूप धारण करून या 2 दैत्यांचा वध केला आणि पृथ्वीवरील लोकांना संकटामधून मुक्त केलं. या सर्व घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. म्हणूनच मार्गशीर्ष महिन्याचे हे 6 दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जातात. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की खंडोबाचे प्रमुख स्थान म्हणजेच जेजुरी. या काळामध्ये जेजुरीत नवरात्र मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. घाटावर फुलांच्या माळा लावल्या जातात, नंदादीप प्रज्वलित केले जातात आणि मल्हारी महात्म्य वाचले जाते. देवाचे भक्त रोज घाटावर एकत्र जमून भजन, कीर्तन, दिंडी आणि खंडोबाचे जयघोष करतात. या 6 दिवसांमध्ये भक्तांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि भक्तिभाव निर्माण झालेला दिसतो. ज्यांच्या घरामध्ये खंडोबाची सुगट किंवा टाक असते ते घराघरात पूजेसाठी सजतात. नवरात्रीमध्ये रोज फुलांच्या माळा देवाला अर्पण केल्या जातात, नंदादीप लावला जातो आणि खंडोबाच्या नावाने सामूहिक भोजनसुद्धा केले जाते. तसेच शिवलिंगाचे दर्शन, वाघ्या मुरळींना भोजन आणि सुवासिनींना सन्मान या दिवशी दिला जातो. ही सगळी पूजा म्हणजे भक्ती, समाजबंध आणि परंपरेचे प्रतीक आहे. मित्रांनो, चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाला वांग्याचे भरीत आणि भाकरी याचा नैवेद्य दाखवला जातो. खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांची पूजा करून हाच नैवेद्य त्यांना वाढण्याची परंपरा असते. हे खूप सुंदर प्रतीक आहे. ज्यांनी देवासाठी निष्ठेने सेवा केली त्यांच्याही प्रती देवभाव ठेवण्याचा हा संदेश आहे. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच देव दीपावली किंवा छोटी दिवाळी असंही म्हणून आपण या दिवसाला ओळखतो. या दिवशी गावोगावी कुलदैवत आणि ग्रामदैवतांना विशेष नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी वडे, घागर किंवा आंबोळीचा नैवेद्य केला जातो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्याची संख्या ही वेगळी असते. कधी 9, कधी 17, कधी 24 अशा पद्धतीने पानांची मांडणी केली जाते. काही कुटुंबांमध्ये या दिवशी पितृंसाठीही वेगळा नैवेद्य ठेवला जातो. यामागे भाव असा आहे की देवतांप्रमाणेच आपल्या पूर्वजांनाही आपण स्मरावे आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपले जीवन धन्य होते. मित्रांनो, या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य देणे ही देखील सुंदर परंपरा आहे. सूर्य म्हणजे ऊर्जा आणि तेज आणि जीवन. मित्रांनो, सूर्याला नमस्कार करून दिवसाची सुरुवात केली जाते. चंपाषष्ठी म्हणजेच केवळ एक उत्सव नाही तर भक्ती, परंपरा आणि विजयाचा उत्सव आहे. मल्हारी खंडोबा म्हणजे शक्ती, श्रद्धा आणि धर्मरक्षणाचे प्रतीक आहेत. या दिवशी आपण खंडोबाला प्रार्थना करतो की आपल्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश हो आणि आपल्याला शांती, आनंद आणि समाधान लाभो. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही एक स्टोरी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ
तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय मल्हारी मार्तंड.